आमच्या भाषेला, आमच्या संस्कृतीला, संस्कृतीला तुम्ही मान दिलाच पाहिजे। मराठी आलंच पाहिजे, मराठी सगळीकडे वाजलंच पाहिजे, गाजलंच पाहिजे। मराठी मराठी मराठी, मी मराठी, मला अभिमान आहे। महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायला यायलाच पाहिजे। तुम्ही आज इकडे पोटपाणी भरता आहात ना, तुमच्या परिवाराला इथे घेऊन तुम्ही राहतात, तुमच्या राज्यातले लोटे घेऊन आले आणि आज इकडे करोडोची दुकानं घेऊन, करोडोची घरं घेऊन तुम्ही राहतायत ना, कोणाच्या जीवावर? आमच्या जीवावर। आज आम्ही तुमच्या दुकानात काही खरेदी केलं नसतं तर तुम्ही भिकारीला लागले असते, भीक मागायला लागले असते तुम्ही। माझं म्हणणं एवढंच आहे, राहतायत मानाने राहा, आमच्या मराठीचा मान ठेवा। एवढ्या कानफटात खाल्ल्यावर पण याला लाज नाहीये माणसाला। तुम्ही मोर्चे कुठल्या गोष्टीवर काढतायत? ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहतात त्या भाषेला दुय्यम स्थान द्यायला तुम्ही लावताय आणि तुम्ही मोर्चे काढतायत। आज वाटली पाहिजे या गोष्टीची लाज तुम्हाला। आम्हाला तर नाही वाटत, आम्हाला अजिबात। पहिली गोष्ट तर आमच्या इकडचा नेता म्हणजे आमच्या इकडचे आमदार मला साथ देतात। अहो आमच्या वोटिंगवर तुम्ही आमदार झाले, मग तुम्हाला जर एवढी असते मराठी भाषेची, मराठी माणसांची, तर तुम्हाला लाज वाटते आहे, तर तुम्हाला राग येते, तर तुम्ही दुसरीकडे जाऊन आमदार व्हा। इकडे नका। पहिला निषेध आमचा आमदारांवर आहे, त्यांनी सपोर्ट केला। भाजपचे खासदार निशिकांत दुबे त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की महाराष्ट्र आमच्या भाकरीच्या तुकड्यावर जगतो। काय सांगा? मराठी माणूस आहे, मग आमदार आहे, मग मंत्री आहे। मराठी माणूस तुम्ही आधी आहे, तर तुमची अस्मिता गेली कुठे? मराठी माणसाची कुठे गेला? तुमचा स्वाभिमान कुठे गेला भाषेचा? माझं म्हणणं एवढंच आहे, भाषेचा मान ठेवा। आम्ही कोणालाही काही बोलत नाही। आज इतके वर्ष राहतायत ना परप्रांतीय लोक, धंदा करतायत ना, मग आमचं आतापर्यंत काही झालं नाही। आत्ताच का? कारण की आमच्या अस्मितेवर आता आमचा टेबल झालेला आहे, आम्ही आता सोडणार नाही।